विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। यवतमाळ जिल्ह्याचा पारा आता चांगलाच वाढला आहे। सरासरी तापमान 40 अंशावर गेलं असून उन्हाच्या वाढत्या झळांमुळे चालत्या गाड्यांना आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत। यातच पुसद दिग्रस मार्गावर एका दुचाकीला भीषण आग लागली। पुसद येथील दिग्रस मार्गावरील रामदेव बाबा पेट्रोल पंपावर दुचाकी चालकानं पेट्रोल भरल्यानंतर बाहेर निघत असताना अचानक दुचाकीनं पेट घेतला। अचानक घडलेल्या या घटनेनं भीतीचं वातावरण निर्माण झालं। दुचाकीनं पेट घेतल्याचं लक्षात येताच पंपावर कार्यरत कर्मचारी अमोल शिंदे, दयाल लांडे, विनोद मनोहर आणि कुणाल ठाकरे यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। पेट्रोल पंपावर उपलब्ध असलेल्या अग्निबंबामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। पुसद तालुक्यात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे। यामुळे उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। उन्हाळ्यात दुचाकी, चारचाकी वाहन चालकांनी वाहन चालवताना काळजी घेणं आवश्यक आहे। या आगीचं नेमकं कारण कळू शकलं नाही।